नमस्कार, जय शिवाय सगळ्यांना। तर कसे आहेत सगळे? आय होप नक्कीच बरे असाल। तर आज आहे बुधवार, तर त्याच निमित्ताने म्हटलं प्रतीक्षाला की आज बिर्याणी बनव, कारण की बिर्याणी खायचं मन झालं भरपूर आज। आणि कोणाला जर बिर्याणी बनवायला येत नसेल तर त्यांना पण समजेल की कशी बिर्याणी बनवायची ती। आणि सगळ्यांची पद्धत तर वेगळीच असते हे तर तुम्हाला नक्कीच माहित असाल। तर बघा आमच्या पद्धतीने पण ट्राय करून एकदा बिर्याणी। तर हा काय प्रोफेशनल आमचा रेसिपी चॅनल नाही आहे, हा व्लॉग चॅनल आहे आमचा, पण तरी सुद्धा तुम्हाला इथं रेसिपी व्हिडिओ भेटतील, तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा। आणि चला तर मग आता टाइम वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं चिकन घेतलेलं आहे, तर आता स्वच्छ पाण्याने धुया। तर इथं आता प्रतीक्षा धुवत आहे चिकन। तर मस्त असं 2-3 वेळा चिकन धुवून घ्यायचं आहे सर्वात आधी। तर इथं चिकन मॅरिनेट करण्यासाठी आलं लसूण पेस्ट केलेली आहे, आणि इथं बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो सगळं काही रेडी केलेलं आहे इथं मॅरिनेट करण्यासाठी। तर इथं मॅरिनेट करूया। तर हे सर्वात आधी इथं दही घालून घ्यायचं आहे, आणि आलं लसूण पेस्ट, टोमॅटो घालायचं आहे, त्याच्यानंतर हिरव्या कापलेल्या मिरच्या घालायच्या आहे वरती, आणि हा बिर्याणी मसाला वगैरे त्याच्यामध्ये टाकून द्यायचा। आणि गरम मसाला आहे तर तो पण घालायचा, आणि हळद पावडर, मीठ चवीपुरता, आणि हे लाल मिरची म्हणजे तिखट, आणि नंतर मग कोथिंबीर। हे सगळं घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायला पाहिजे, कारण की सगळं मग त्याला एकजीव व्हायला पाहिजे चिकनमध्ये। तिखट मीठ वगैरे मसाला वगैरे सगळा मस्त असं लागायला पाहिजे व्यवस्थित। तर हे बघा कसं दिसत आहे, मस्तपैकी लागलेलं आहे। तर सर्व आमचं एकजीव करून झालेलं आहे। त्याच्यावरती झाकून आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अर्धा तास 1 तास, म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट होईल। तर इथं तांदूळ शिजवायला ठेवूया आम्ही। 90% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आपल्याला, 90%। तर तांदूळ धुवून घेऊया व्यवस्थित। तर हा बासमती तांदूळ आहे, आणि बिर्याणीसाठी बासमती तांदूळ म्हणजे चांगला होतोय। चला तर मग आता 90% भात शिजवून घेऊया। असं उलट्या प्रकारे झाकण ठेवून द्यायचं आहे तुम्हाला, शिट्ट्या वगैरे काढून घ्यायचा नाही। आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया उकळी पडल्यानंतर भातामध्येच। आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे त्याच्यामध्येच घालायचा उकळी झाल्यानंतर। नंतर मग ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकून द्यायचं आहे, कारण की तेल घातल्यानंतर भात असा मस्तपैकी फळफळी होतो। तर हे बघा, तर आपला ऑलमोस्ट भात रेडी झालेला आहे। इथं 90% आमचा शिजलेला आहे भात। तर भातातलं पाणी वेळून घेऊया, म्हणजे गाळून घेऊया। तर हे झारणीचं प्लेट आहे आमची, तर ह्याच्यामध्ये काढून ठेवूया, म्हणजे की पाणी सर्व जाईल ह्याच्यामधलं निघून। तर अशा पद्धतीनं पाणी काढून घ्यायचं आहे सर्व भातामधील। तर कांदा वगैरे आता कट करून घ्या, कारण की कांदा फ्राय करून घ्यायला पाहिजे नंतर भातावरती घालायला, म्हणजेच बिर्याणीवरती घालायला। हे बघा अशा पद्धतीनं बारीक लांब चिरून घ्यायचा आहे कांदा। चला तर मग आता कांदा फ्राय करून घेऊया। तर तेल गरम झालं की
लगेचच आम्हाला कांदा घालून फ्राय करून घ्यायचा आहे. तर आमचं तेल तर गरम झालं आहे, तर मग व्यवस्थित कांदा फ्राय करून घेऊया आता. तर व्यवस्थित असा आरतून परतून कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा फ्राय करून झाल्यानंतर कांदा काढून घ्यायचा आहे आणि त्याच तेलामध्ये मॅग्नेट केलेलं चिकन घालायचं आहे आणि थोडं पाणी. तर इकडे पण आता फ्राय केलेला कांदा आम्ही काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आणि चिकन शिजवायला थोडा वेळ ठेवायचा आहे आपल्याला. तर हा राईस आहे जो मगाशीच आम्ही काढून घेतलेला होता, तो आता चिकन शिजल्यानंतर ह्याच्यावरती थोडा राईस म्हणजे भात थोडा थर लावून घ्यायचा आहे भाताचा चिकनच्या वरती. हे बघा अशा पद्धतीनं लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती फ्राय केलेला कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर पण घालायची आहे त्याच्याच वरती. आणि हा कलर केलेला आहे मी रेडी, ग्रीन आणि केशरी कलर, तो पण त्याच्यावरती घालायचा. जर तुम्हाला ग्रीन पाहिजे असेल तर घाला, नको असेल तर राहू देत, तुमची मर्जी. आणि त्याच्यावरती पण केशरी कलर, पण आम्ही दोन्ही यूज करतो कलर म्हणून दोन्ही पण घातलेला आहे. आणि अजून थोडा मग राहिलेला राईस त्याच्यावरती आणि परत एक थर लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 2 थर लावून घ्यायचे तुम्हाला. हे बघा तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल, बघितल्यानंतर आयडिया येईलच कशा पद्धतीनं करायचं ते. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर त्याच्यावरती परत सर्वात लास्ट आणि परत कांदा घालून घ्यायचा आहे वरती, म्हणजे तुमचा राईस जो सर्व घातल्यानंतर टॉपला. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर परत अजून एकदा वरती घालायची आहे. आणि परत त्याच्यावरती कलर थोडा राहतोय तो पण घालायचा आहे, ग्रीन, हिरवा कलर आणि केशरी कलर. तर बघा किती मस्त असं दिसत आहे ते. त्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण लावून देऊया आणि थोडा उशीर ठेवूया. तर इकडं आमची ऑलमोस्ट बिर्याणी फुल झालेली आहे रेडी. आणि किती मस्त दिसत आहे बघा, वास पण एकदम मस्त घमघमाट सुटला आहे. तर नंतर एका पळीच्या साहाय्यानं बघायचं की आत खाली रस वगैरे आहे की सर्व आटला ते चेक करायचं आहे अशा पद्धतीने. आणि चिकन तर अगोदर शिजवून घेतलेलं असतं, म्हणजे काय बघायची काही गरजच नाही. तर आमची बिर्याणी पूर्ण झालेली आहे. तर आता इथं बिर्याणी रेडी झालेली आहे. तर बघूया आता टेस्ट करून कशी झाली ते. बिर्याणी मस्त झाली. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.